धावणीची धावसंख्या पोहोचली ती 8 वर. युट्यूबच्या माध्यमातून जुडलेल्या आमच्या तमाम क्रीडा रसिकांना आमच्यावर निस्सीम प्रेम रसाळ आणि आमच्यावर स्तुती सुमने उधळणारे आमचे लाडके प्रेक्षक जे पाहतायत त्यांच्या माहिती करता सुपर किंग्स विरुद्ध टीएस हिटर्स असा मॅच सुरू आहे. फुल एंड डिलिव्हरी होती. फुल करून खेळायचं होतं. फुलटॉस चेंडूला करून खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. खेळपट्टीवर चेंडू राहतोय. धाव फलकावर धाबा आहे त्या 8 धाबा. 4 चेंडूंची समाप्ती झाली. पुढचा बॉल शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या जवळून चेंडू रिलीज होतोय. फलंदाज थोडासा क्रॉस होताना दिसलाय आणि पंचांच्या नजरेमध्ये हा एक चांगला चेंडू झालाय. कारण लाईन सुद्धा बघितली जाते. वाईड लाईन सुद्धा पाहिली जाते. तिचं निरीक्षण केलंय. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. तुम्ही जर डिसिप्लिन दाखवलं ना तर तुम्ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये दिसत असतायत. कारण म्हणतात ना की आरसा आणि हृदय हे दोघेही नाजूक असतायत. आरशामध्ये आपल्याला सर्वजण दिसतायत आणि हृदयामध्ये मोजकेच दिसतायत. म्हणूनच तुम्ही डिसिप्लिन दाखवा. इथे चौकार येतोय. या 4 धावणीची धाव फलकावर धावा लागल्या जातात. ते 12-12. कमॉन डीसे. थँक्यू डीसे, थँक्यू. आजची जी रूपरेषा आखले त्यानुसार जर आयोजकांना वाटलं की आज आपले 9 मॅचेस होणार नाही तर आयोजक हे षटकांमध्ये कपात सुद्धा करतील. हे लक्षात घ्या. आज 9 मॅचेस तुम्ही बघणार आहात. नवीन गोलंदाजी मार्गावर आलाय. गौरांग हा खेळाडू आलाय गोलंदाजी मार्गावर. गौरांग कदम एक चांगला खेळाडू आहे. गौरांग याच्याकडे ॲबिलिटी आहे. त्याच्याकडे क्षमता आहे. युटिलिटी क्रिकेट तो दाखवू शकतो. उपयुक्त खेळी तो साकारू शकतोय. सध्या जर आपण बघितलं तर फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 12 धावा. पुढचा बॉल नो बॉलचा इशारा. खेळपट्टी जी पॉपिंग क्रीज आहे त्याच्या बाहेर चेंडू पडलाय आणि मॉन्टी घोडेकर सरांचा नो बॉलचा इशारा. फ्री हिट सुद्धा हात डोक्यावरून आपल्याला फिरताना दिसतोय. 1-1 धाव फार बोलायची आहे. ह्या चुका रोखणं फार गरजेचं आहे. गौरांग तयार. समोर फ्री हिटचा फायदा उचलण्याकरता अक्षय सोनी. वाईड बॉलचा इशारा. फ्री हिट होता. जी स्थिती आहे ना मन स्थिती ती व्यवस्थित असायला हवी. फ्री हिट असून सुद्धा अपील करतायत. हाऊस दॅट अंपायर. अजूनही फ्री हिट जिवंत आहे. 1 धाव मिळाली. त्या एका धावणीची धावसंख्या पोहोचली 14. 3 षटकारांकरता टायटस सितूर साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चुकला गेलाय तरी सुद्धा 1 धाव मिळाली. या एका धावणीशी धाव फलकावर परिणाम होतोय. धावा लागल्या जात आहेत त्या 15 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. गौरांग कदम गोलंदाजी मार्गावर आणि अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत दुसऱ्या षटकामध्ये. पुढचा बॉल स्लोवर वन इन दी एअर. चेंडू हवेत आहे. ही विकेट फार महत्वाची आहे. हा जेल ड्रॉप केलाय. कॅप्टन तिथे तैनात होता आणि कॅप्टनच्या हातामधून ही झाली मोठी चूक. याचबरोबर या चेंडूवर बॅटरला मिळत आहेत 1 धाव. या एका धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 16. बिनबाद नाबाद 16 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. आज मनोज सर आमच्या सोबत जुळले गेलेत. एक चांगले समालोचक मोनरी येथून दाखल झालेत. ओ पुन्हा एक मोठी चूक केलंय. 2 जेल याच कॅप्टनने. मॅक्सवेल दालमेत नावाचा कर्णधार आहे. एक विस्फोटक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. त्याच्याकडून 2 चुका झाल्यात. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत 16 धावा. 1 षटक आणि 3 चेंडूंची समाप्ती झाली आहे. अजूनही 3 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. आज सकाळपासून बरेचसे प्रेक्षक तैनात आहेत. फुल टॉस बॉल. या चेंडूवर चढवला हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारांशी वाढलाय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. हल्ला बॉल 6 धावा.
बॉल म्हटलं तर ती पैरवणी असते बॅटर करता. मिड विकेटच्या दिशेने काय जोरकस हल्ला केला बॅटरने. 6 धावांची धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली 22 वर. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या आहे ती 22 धावा. दुसरं षटक सुरू आहे. पुढचा बॉल, चेंडू हवेत आहे. 2 जीवनदान तर एकेकाला एक जीवनदान मिळालं होतं आणि आता मात्र तसं आम्ही करणार नाही. चुका आम्ही दुरुस्त केल्यात. विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का. धाव फलकावर धाबा लागल्या जातात ते 22 धाबा. एक छोटस ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण येऊया. ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडूंची नावं सांगण्याकरता या टीएस हिटरचा आहे पाठीमागे आहेत. टायटस सितूर याने पारितोषिक लावले. 3 षटकार लगातार ठोकणाऱ्या बॅटर करता 500 रुपयाचा पारितोषिक. बॅटर नेम प्लीज. गिब्सन नावाचा खेळाडू. आज मला असं वाटतं की तिसरा गिब्सन नावाचा खेळाडू हा मी बघितला या टुर्नामेंट्स मध्ये पहिल्या दिवसापासून. शॉर्ट बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय गिब्सन या खेळाडूने. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावेची घाई करतील काय. फेकी जाईपर्यंत 2 धावा, 1 धाव सहज पूर्ण केली. बघितलं वाईड ऑफ मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धावेची षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागले जात आहेत. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. 23 आफ्टर 2 ओव्हर ही स्थिती आहे. आज प्रेक्षकांची चांगली गर्दी आहे. समोर मात्र जे उद्यान आहे नरवीर चिमाजी आप्पा स्मारक व जे उद्यान आहे डोंगरी चौकाचं, त्या उद्यानामध्ये कुणीही मॅच पाहण्याकरता जाऊ नका. कारण आज 31 डिसेंबर आहे. मला माहिती आहे तुम्ही एन्जॉय कराल. ती एन्जॉय तुम्ही मैदानाच्या बाजूला करा. त्या उद्यानामध्ये करू नका. ड्रिंक्स, हॉट ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक जे काही तुम्हाला प्यायचं असेल ते त्या उद्यानामध्ये तुम्ही पिऊ नका. धिंगाणा तुम्ही घालू नका. नम्र विनंती असेल सर्वांना. कारण पोलीस दलाचे कर्मचारी आणि आपण बघितलं तर इथे ते उपस्थित आहेत. म्हणूनच तुम्ही सपोर्ट्स करा या सर्वांना. चिमाजी आप्पांचा छोटेखानी किल्ला आपल्याला पाहायला मिळतो या परिसरामध्ये. म्हणजे ही ऐतिहासिक भूमी आहे. मागच्या वर्षाचा एक चांगला खेळाडू गोलंदाजी मार्गावर आलाय संकल्प जाधव. हा फुल लेंथ डिलिव्हरी चेंडूला खोदून काढलाय ऑन साइडला. मिड ऑन डीप मिड ऑन क्षेत्रामधून फेकी जाईपर्यंत 1च धाव मिळाली बॅटरला. 1 धावेची धावसंख्येत बदल झालाय आणि धाव फलकावर धाबा लागले जात आहेत. त्या 24 धावा. गिब्सन व्यक्तिगत 2 वर खेळतोय आणि स्ट्राईक इन कडे असलेला खेळाडू कॅश्मीर बुरकेन हा एका षटकाराच्या साहाय्याने धावा बनवतोय. पुढचा बॉल चेंडूला तुडवलंय. चेंडू हवेत आहे. हाय हाय अँड हँडसम यूथ 6. कोली सूर्यलंडोली मुंबईच्या किनारी अग मारतीन कोली आणलन गोली ग चल. थँक्यू. संकल्प जाधव याला पहिल्या पर्वामध्ये तितकी बोली लागली नव्हती. मात्र पहिल्या पर्वामध्ये त्याने स्वतःला केलं सिद्ध आणि झाला हा खेळाडू प्रसिद्ध. कारण पहिल्या पर्वामध्ये त्याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या ठिकाणी नवाजण्यात आलं होतं. तो हा खेळाडू गोलंदाजी मार्गावर आणि त्याच्या दुसऱ्या चेंडूवर बॅटरने हल्ला चढवला. 6 धावेची धावसंख्या वाढली. धाव फलकावर धाबा लागल्या जातात 30. कॅश्मेरो बुरकेन 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साहाय्याने 19 धावा तो बनवतोय. कॅश जमा करतोय. नाव कॅश्मिरो मात्र ती धावसंख्येची कॅश आहे. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. तत्पूर्वी काही अडथळा आलाय. उजव्या बाजूला बरेचसे प्रेक्षक वर्ग आहेत. क्रिकेटला एन्जॉय करतायत. आज 31 डिसेंबरचा जो दिवस आहे हा दिवस बरेच लोक संपूर्ण जगभरामध्ये हा 31 डिसेंबरचा दिवस एक जत्रोत्सव म्हणून साजरा केला जातोय. आज ते आपण बघणार आहोत.
2.2 चेंडूची समाप्ती झाली. धाव फळकावर धाबा लागला जात आहे त्या 30 धाबा 30 रन्स. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत संकल्पचे. काय संकल्प यंदाच्या हंगामामध्ये त्याच्या डोक्यामध्ये आहे ते जाणून घेऊया. पुढचा बॉल ओव्हर पिच चेंडू होता. ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक फंबल होतोय. त्याचा फायदा उचलताना 2 धाबा बॅटर पूर्ण करतायत. 2 धाबेनिशी धावसंख्या वाढताना दिसते. धाबा लागल्या जात आहेत त्या 32 धाबा 32. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं उदाहरण हे दोन्ही खेळाडू आपल्याला देताना दिसत आहेत. खरं तर क्रिकेटमध्ये लाईफ लाईनचा वापर करणं फार गरजेचं आहे. बरेचसे खेळाडू क्रिकेटचं बेसिक आता विसरलेले दिसत आहेत. स्क्वेअर लेगचे फटके आपल्याला कमी पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल स्लोवर वन गुड लेंथ क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. संत गतीचा हा चेंडू होता आणि आता कमबॅक केलंय असं म्हणायला काय हरकत नाही. मी मागच्या वर्षाचा उत्कृष्ट गोलंदाज होतो आणि यंदा सुद्धा मला माझ्या कामगिरीवर विश्वास आहे. माझा स्वतःचा माझ्यावर विश्वास आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंच्या सर्वात जवळचा मित्र कोण तर तो त्यांचा आत्मविश्वास. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. संकल्प याने आखलेला संकल्प आता कमी आणि विकेट त्याला मिळते. विकेटचं झाले जातंय वाचवलं जातंय. सध्या 2 षटक आणि 5 चेंडूची समाप्ती झाली. सुरू असलेल्या मॅच मध्ये बॅटिंग करताना टीएस हिटर संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल नवीन बॅटर आलाय आकाश भंगा. एक अतिशय चांगला डिसिप्लिन खेळाडू. मागच्याच आठवड्यामध्ये जर आपण बघितलं तर आग्रिकोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने अफलातून कामगिरी केली. गोलंदाज फलंदाजीने सर्वांना मोहित केलं आणि जुतू पॅकर्स नवगर संघाचा तो खेळाडू होता. हा चेंडू मनगटाच्या साहाय्याने वळवलाय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली आकाशाने. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यावर टीएस हिटर संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा उत्तन चौक परिसरातील ऐतिहासिक मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा महासंग्राम उत्तन चौक प्रीमियर लीग 2022. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंच मॉन्टी गोडेकर सरांनी केलाय. याचाच अर्थ अर्थातच बॅटिंग पॉवर प्ले मध्ये तुम्हाला 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. कारण याआधी थोडंसं पहिल्या मॅच मध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली खेळाडूंची. पाहू शकतायत बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा उचलला जाईल काय. बॉटम पाटील अतिशय चांगले खेळाडू आहेत. पाटील स्पोर्ट्सचे मालक सुद्धा आहेत आणि चांगले क्रिकेटर म्हणून त्यांनी स्वतःला यापूर्वी सिद्ध केलेत. ते फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये आहेत. फिल्डिंग करणारा संघ सुपर किंग्स ज्यांचे संघ मालक लॉरेन्स नुनीस नील नून सरांना तुम्ही बघणार आहात. आणि जर आयकॉन म्हणून मॅक्सवेल दालमेत आणि गोरांग कदम हे 2 आयकॉन पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला टीएस हिटर संघाचे संघ मालक टायटस इतूर आणि सचिन मालिया यांना तुम्ही बघतायत. फुल टॉस बॉल ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू आलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा मौका नाही. एका धावेची धावसंख्या वाढली. धावा लागल्या जात आहेत त्या 2 गडी बाद 34 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर. आपण बघतायत यंगस्टार चौक बॉईज प्रस्तुत उत्तन चौक प्रीमियर लीग 2022 चा महासंग्राम. स्लोवर वन स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न तर केलाय. यश मिळालं नाही. चांगला प्रयत्न.
तुम्हाला यश कधी ना कधी मिळत असतं, प्रयत्न करा, ट्राय बट डोंट क्राय. याचबरोबर या एका धावेची धावसंख्या पोहोचली 35 वर. चांगलं खेळ आपल्याला आजच्या दिवसात पाहायला मिळेल यात काही शंका नाही. पहिल्या दिवसामध्ये चौक इंडियन्स संघाने चिंतामणी सागर स्पोर्ट्स संघाचा पराभव केला आणि ते सुपर 4 मध्ये पोहोचलेत. ग्रुप बी मधून श्रेय 11 संघाने ॲव्हलॉन वॉरियर्स संघाचा पराभव केला. ये चेंडू भी ऐसा चेंडू भी ऐसी गेंद भी मैं छोडूंगा नहीं. काय झालंय? नो+2 3 धाव मिळत आहेत. याची क्लिप्स बनवून ठेवा, याची क्लिप्स बनेल. मला असं वाटतं की एक व्हिडिओज बनेल जो प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 3 धावा. 3 धावांची धावसंख्या झाली आहे ती 38. मनोज सर आपल्या पुन्हा एकदा आम्हाला जॉईन करतायत. मनोजजी काय वाटतंय? धन्यवाद गावण सर. बघा असे चेंडू आपण बघतोय गावण सर की कधी बघताना म्हणजे टाकताना दिसत नाही गोलंदाज. एकाच वेळेस त्या गोलंदाजाच्या हातातून तो चेंडू सुटला असेल त्याच्यामुळे प्रॉब्लेम. एवढी तर मला वाटतं अजूनपर्यंत गरमी नाही आहे, पण बघा असे काही क्षण आहेत, असे काही टाइम्स आहेत, त्या टाइम्सला आपण सामोरं जावं लागतं. आपण बघतोय की गोलंदाज अप्रतिम आहे. गौरन असा यासारखा गोलंदाज मिरारून आयकॉन आहे आणि खरोखर याच्याकडून चुकी होणं म्हणजे खरोखरच कठीण गोष्ट आहे आणि बरोबर गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गौरन तयार आहे. समोर फलंदाज आकाश बंगा आहे, एक जबरदस्त फलंदाज आहे. तर मात्र बघा एक टप्पा पडलेला आहे, त्यांनी बघितलं की आपल्याला चान्स भेटतो. या चान्सचा फायदा घेऊन 6 धावसंख्येसाठी चेंडू पाठवलेला आहे फाईन लेगच्या दिशेने. 6 धावसंख्येसाठी कमॉन डीजे. सर चेंडू दुसरा चेंडू आलेला आहे. मात्र धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचलेले. आकाश यांच्या एक प्रेक्षकांच्या माहितीसाठी की आकाश एकदा मला वाटतं 6 धावसंख्येवर गोराईच्या मैदानावर खेळत होता, त्याला एक जीवदान भेटलं. त्याच्यानंतर त्या फलंदाजांनी तब्बल 76 धावा केल्या होत्या. बघा जीवदान हे एवढं महागड पडेल एवढं त्या समोरच्या संघाला माहिती नव्हतं ॲक्च्युली. त्याच्यानंतर त्यांनी काय फलंदाजी, क्लास फलंदाजी, रबर बॉलची स्पर्धा होती. सुपरस्टार संघ त्यांच्या समोर होता, गोराईचा सुपरस्टार संघ समोर होता. पुन्हा एकदा गौरांग, पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका. आता मात्र मिड विकेटच्या वरून सरळ जातोय 6 धावसंख्येसाठी चेंडू. पुन्हा एकदा डीजे वाल्याला संधी दिली जाते. तिसरा जर षटकार मारला तर 500 रुपयाचा मानकरी ठरणार आहे. TRS संघाचे मालक टायटस इतोर यांच्याकडून हे आव्हान आहे की 3 लगातार षटकार मारले नंतर 500 रुपयाचं बक्षीस आहे. पुन्हा एकदा गौरांग तयार आहे आकाश बंगा यांच्यासाठी आणि पुन्हा एकदा एक मोठा षटकार येतोय. बघा चेंडू काय वर जातोय, गगनचुंबी षटकार आणि या 500 रुपयाचा मानकरी ठरलेला आकाश बंगा. कॉंग्रॅच्युलेशन आकाश बंगाना. आणि या 6 धावेच्या साह्याने धावसंख्येचा जर स्कोर बघायला गेला तर पोहोचला तो 56 या धावसंख्येवर. आकाश बंगा वैयक्तिक 19 धावसंख्येवर खेळतो. 3 षटकार लगातार हायट्रिक झालेले, 20 धावसंख्येवर खेळतोय. चला पुन्हा गावण सर तयार झाले. गावण सरांजवळ मी माईक देतोय. धन्यवाद मनोज सर. मनोज चोरे सरांना तुम्ही बघतायत, एका चांगलं समालोचक म्हणून आज तुम्ही त्यांना पाहतायत. 3.5 चेंडूची समाप्ती झाली. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत सध्याच्या स्थितीला त्या 56. गौरांग, कारण चुका ह्या प्रत्येकाकडून होत असतात, ह्या चुका दुरुस्त करणं आपलं काम आहे.
पोलीस दलांचे अधिकारी इथे दाखल झालेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने आम्ही पुन्हा एकदा उल्लेख करतोय, नरवीर चिमाजी आप्पा जे स्मारक आहे व जे उद्यान आहे डोंगरी चौक येथील, त्या उद्यानामध्ये प्रेक्षक जास्त तुम्ही गर्दी करू नका आणि तिथे कुठल्याही प्रकारच्या पार्टीज एन्जॉय करू नका. एक मागच्याच आठवड्यामध्ये एक गुन्हा सुद्धा दाखल झालाय आणि हे सर्व लक्षात घेऊन तुम्ही सपोर्ट करा. ओहो, फुलटॉस करून चेंडूवर चढवला गेला हल्ला आणि चेंडूने गाठला लांबचा पल्ला, षटकार, बिग बिग बिगी. तुझा नवरा मुंबई गेला, कालवराडून पोरी तुझा नवरा मुंबई गेला. आणि माझे मुंबईला चाल काय मला तरी मिळाल काय, आणि माझे मुंबईला चाल काय मला तरी मिळाल काय, मला तरी मिळाल काय, साडी घेऊन द्याल काय मला तरी. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, काढूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. यंगस्टार चौक बॉईज प्रस्तुत उत्तम चौक प्रीमियर लीग 2022 चा हा महासंग्राम तुम्ही निहाळतायत. 4 षटक समाप्त झालेत. फलंदाजी करणाऱ्या TS हिटर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 62 धावा. 6 चेंडूंचा सामोरे जाऊन 26 या व्यक्तिगत धावसंख्येवर बॅटर सध्या आकाश भंगा हा खेळतोय आणि त्याने जर अर्धशतक पूर्ण केलं, संधी दिली गेली पहिल्या दिवसापासून सुद्धा उल्लेख केलाय, जो पहिला अर्धशतकवीर असेल त्याच्याकरता आदरणीय सन्माननीय टेनिस क्रिकेटमधील एक महान खेळाडू, दिग्गज खेळाडू, स्टार खेळाडू मॅकमिलन गोविंद यांच्याकडून ब्रँडेड कंपनीचे शूज त्या खेळाडूला दिले जातील. हाफ सेंचुरी पूर्ण करणारा तो खेळाडू असावा. 4 षटकांमध्ये धावा लागल्या जात आहेत त्या 62 धावांचा डोंगर उभारला गेलाय. म्हणजेच एक कळसुबाई शिखर आहे जे 1646 मीटरचा आहे आणि ते सध्या सर करताना हे खेळाडू दिसत आहेत. पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी आपल्याला उजव्या बाजूला समोर दिसत आहेत. वेलकम वेलकम वेलकम. आणि निगा राखण्याचं महत्वपूर्ण काम केलं जातंय या नरवीर चिमाजी आप्पा स्मारक व उद्यानाची. स्लोवर पण जास्त बाहेर निघणारा बॉल, नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय. थोडस बघितलं आपण, नो बॉल आहे हा. फ्री हिट सुद्धा असेल. एक धाव बॅटरने पूर्ण केली. 1+1 2 धावांची धावसंख्या पोहोचली ती 64 वर 64. चिमाजी आप्पा, नरवीर चिमाजी आप्पा स्मारक व उद्यान आहे, त्या उद्यानामध्ये प्रेक्षकांनी गर्दी करू नका. आज 30+ तुम्ही त्या ठिकाणी एन्जॉय करू नका. नम्र विनंती असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतोय. आज जर आपण बघितलं तर असे जे काही प्राचीन किल्ले आहेत छोटेखानी, त्यांच्या सुद्धा निगा राखणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ही निगा राखली जावी ही नम्र विनंती. एज अँड टेकन विकेट्स. फ्री हिट होता, फ्री हिट होता, फ्री हिट होता. विशाल आता पंचांना सुद्धा माफी मागतायत. बॅटचं एज लागलंय. धावफळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 64 धाबा. शेवटचं हे षटक सुरू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये मॅक्सन कौरू गोलंदाजी मार्गावर 5 बॉल त्यांचे शिल्लक आहेत. पुढचा बॉल जोर कस मारलाय या चेंडूला. चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने एका टप्प्याने चेंडूला अडवलं गेलंय. एक धाव मिळाली आकाश या खेळाडूला. एका धावेची धावफळकावर पुन्हा एकदा नजर टाकूया. धाव संख्या झाली आहे ती 65. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूमध्ये बघूया किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाईल. चांगलं वळवलं गेलं या चेंडूला. स्ट्राईक आकाश बंगा या खेळाडूला देण्याकरता ही धाव चोरली गेली, मात्र ही धाव मिळत नाही. विकेट्स मिळते फिल्डिंग करणाऱ्या संघाला. बॅटिंग करणाऱ्या संघाला लागला हा 3रा धक्का. TS हिटर संघाला 3रा धक्का. धावफळकावर धावा आहेत त्या 65. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा आपण या 3 चेंडूची करूया. कमॉन डीजे. हाय हटके 100% आला कंचे युगाचा DJ Pamya in the
या छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा वळूया व्यासपीठाच्या दिशेने. बरेचसे पाहुणे आता आपल्याला येताना दिसतील. उजव्या बाजूला संघ मालक सुद्धा आहेत काही. त्या संघ मालकांना माझी नम्र विनंती असेल, आपण व्यासपीठावर या. लॉरेन्स नुनीस, नील नून, टायटस इतूर, सचिन माल्या जर या ठिकाणी असतील, हे संघ मालक आहेत आणि त्यांच्यामुळेच ही स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पडतोय. त्यांना विनंती, आपण व्यासपीठावर या. हा चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली, लांबी कमी. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल काय? क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून ही मोठी चूक झाली. 2 धाव मिळत आहेत. शॉन पुरकर यांच्याकडून ही चूक झाली. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 67 धावा. इथे आपण बघू शकतायत लेझली मालिया, टिळक चौक संघाचे एक नामचीन खेळाडू, त्यांचे तिन्ही सुपुत्र चांगले काम करतायत. क्लिंटन मालिया, लिंकन मालिया आणि जेसन मालिया आणि त्यांचे पिताश्री इथे उपस्थित होत आहेत. वेलकम सर, आम्ही आपलं स्वागत करतोय. शॉर्ट बॉल एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं बॅटरचं. आडव्या बॅटचा वापर केलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये फंबल होतोय आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा आकाश भंगा नावाचा खेळाडू पूर्ण करतोय. 2 धावांची धावसंख्या पोहोचली 69 वर. 1 शॉटचा इशारा, 68 धावा असतील. 1 शॉटचा इशारा, 68 धावा होत आहेत. संघाची धावसंख्या 68. आता चेंडूंचा जर विचार केला तर एक मात्र चेंडू शेवटच्या षटकामध्ये शिल्लक आहे. या गोलंदाजाने बघा ना, नो चेंडू रिलीज केल्यानंतर स्वतःला सावरलंय. मॅक्सन कौरू, मॅक्सन कैमू, व्यवस्थित नावं द्या खेळाडूंची. मॅक्सन नावाचा खेळाडू गोलंदाजी मार्गावर आहे. एक खेळाडू अतिरिक्त असा पाठवून द्या ज्याला 11 खेळाडूंची नावं व्यवस्थित माहिती असतील. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. मॅक्सन, त्याच्याकडे दिशेवरचा बॉल. आकाश बंगा सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव, धोक्याची घंटा वाजू शकेल काय? दुसरी धाव घेताना आकाश बंगा नावाचा खेळाडू झालाय बाद. तत्पूर्वी त्यांनी संघाकरता चांगलं योगदान दिलंय. पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 69 आणि 70 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय सुपर किंग्स या संघासमोर. हाय हटके 100% आला कंचे युगावाचा. हाय हटके 100% आला कंचे युगावाचा. ए दिवाना दिवाना. थँक्यू. उजव्या बाजूला आदरणीय सन्माननीय पॅट्रिक कतवार सरांचं आगमन झालंय. विनंती करतोय पॅट्रिक सरांना आपण व्यासपीठावर या. त्याच्यानंतर संजाव कोत्या सरांनी या स्पर्धेकरता जे योगदान दिलं ते विसरलं जाऊ शकत नाही. या ज्या मोमेंटोस आहेत ते मोमेंटोस आपल्याला त्यांच्याकडून प्राप्त झालेत. तसेच आमच्या डाव्या बाजूला संघ मालक म्हणून TS हिटर संघाचे टायटस इतूर आणि सचिन माल्या हे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. टायटस हिटर संघाचा अक्षय सोनी या खेळाडूला तुम्ही बघितलंय, खूप चांगलं प्रदर्शन नेहमीच तो करत असतोय. आता सुद्धा मोठी जबाबदारी त्याच्यावर असेल गोलंदाजीची. फलंदाजीमध्ये बघितलं तर अक्षय सोनी एका षटकाराच्या साहाय्याने 7 धावा त्याने बनवल्या होत्या. विशेष म्हणजे आकाश बंगा यांनी किती दंगा माजवला ते बघूया आपण. 4 षटकाराच्या साहाय्याने 31 धावांची झंझावाती खेळी त्याने पेश केली. एकूण धावसंख्या 69. टीम का स्कोर 69 आणि जिंकण्याकरता 70 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. प्रतिष्ठित व्यक्ती येत आहेत. आणखीन जर आपण बघितलं हिलरी मेंडोसा आणि लॉरेन्स नुनीस सरांचं व्यासपीठाच्या दिशेने आगमन झालंय. लॉरेन्स सर आपलं स्वागत करतोय आम्ही. याआधीच आम्ही उल्लेख केला होता लॉरेन्स सरांचा. आणि सुपर किंग संघाचे संघ मालक आहेत नील नून सर. मला असं वाटतं की ते उपस्थित झाले नाहीत. नील नून हे सुद्धा संघ मालक आहेत सुपर किंग संघाचे. मात्र लॉरेन्स नुनीस सरांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आता त्यांच्याच संघाला 70 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट पूर्ण केलं जाईल काय शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालंय. तत्पूर्वी संघाने मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि 2 बॅटर सुद्धा लवकरात लवकर मैदानाच्या आत पाठवून द्या. प्रेक्षको, पुन्हा एकदा आम्ही या इनिंग ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये परततोय. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा उत्तम चौक परिसरातील
ऐतिहासिक चिमाजी आप्पा मैदानावर सुरू असलेला घमासान UCPL 2022. डॉन आणि मालकम सर डाव्या बाजूला जाताना दिसत आहेत. वेलकम एव्हरीबडी. बिग फॅन आहेत प्रत्येक खेळाडूंचे डॉन आणि मालकम सर. मला वाटतं मालकम सरच आहेत का डॉनजी? डॉन मात्र इथे बघत नाहीत. मॅच कडे आम्ही वळणार आहोत. जिंकण्याकरता 70 धावांचं लक्ष गौरांग आणि मॅक्सन नावाचे खेळाडू आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करतोय मनोरे गावातील अनमोल रत्न. आज समालोचनाने बरेचशा प्रेक्षकांना प्रभावित ज्या व्यक्तींनी केलंय. दुसऱ्या दिवसामध्ये प्रतीक कतवार याने आमच्याकडे उल्लेख केला होता की खूप सुंदर समालोचन करत आहेत आणि मनोज सर इथे उपस्थित आहेत. मनोज सरांच्या मुखातून आता या पहिल्या 3 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे आपण ऐकूया. आवाज ऐकूया मनोज सरांचा. धन्यवाद गावडे सर. तर आपण बघूया 70 धावेचं जे टार्गेट आहे ते टार्गेट आता चेस करण्यासाठी संघ उतरलेला आहे आणि संघाला मला वाटतं टार्गेट हे चेस करणं गरजेचं आहे. कारण आपण बघतोय तर 70-65 धावा इथं सहजरित्या पूर्ण केल्या जातात. त्याच्या अगोदर देखील आपण बघितलं तर समोरचा संघ होता त्याने 4 की 3 चेंडू राखून 64 धावाचं आव्हान जे टार्गेट जे होतं ते चेस केलं होतं. म्हणजे असं म्हणा की टार्गेट चेस करणं यस पंचांचा इशारा येतोय. पॉवर प्लेचा पहिला पॉवर प्ले आहे. 2 पॉवर प्ले याच्यामध्ये होणार आहेत. पहिल्या शतकातील पहिला पॉवर प्ले कंटिन्यू होणार आहे. याच्यामध्ये बदल होणार नाहीये. आणि दुसरा जो पॉवर प्ले होणार आहे तो आपण बॅट्समन पॉवर प्ले आहे. तो षटक क्रमांक 2 ते 4 मध्ये घ्यायचे. नाही घेतला तर 5व्या षटकाला तो मॅन्डेटरी पॉवर प्ले होणार आहे. 5व्याला नाही होणार. 2 ते 4 षटकापर्यंत दुसरा पॉवर प्ले बॅट्समन पॉवर प्ले तुम्ही घेणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले तो फलंदाजाला म्हणजे फलंदाज तो घेणार आहेत. चला क्षेत्ररक्षणामध्ये जर बघायला तर ऑफ साईडला थोडे क्षेत्ररक्षक जास्त आहेत कारण तिथं जास्त आपण बघितलं तर गोलंदाज सोनी अक्षय सोनी हा गोलंदाज आहे. उंच पुरा आहे. त्याची उंची जर बघायला 6 फूटच्या वर आहे आणि खरोखरच अप्रतिम असा गोलंदाज आहे. फलंदाजीमध्ये फक्त 7 धावा त्याने आपल्या संघासाठी केल्या होत्या. योगदान दिलं होतं 7 धावेचं. तर बघूया गोलंदाजीमध्ये काय करतोय कारण 70 धावेचं जे टार्गेट आहे समोरच्या संघाला चेस करावं लागणार आहे. स्ट्राईकवर गौरांग आहे. नॉन स्ट्राईकवर मॅक्सन आहे. किंग स्टार संघाचा एक जबरदस्त असलेले खेळाडू मॅक्सन. सोन्याचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र तिथं सर्कल मध्येच अडकला जातोय. अभिमन्यू हा सर्कल मध्ये असं म्हणा की चक्रव्यूह मध्ये फसला जातो आणि पहिलाच फलंदाज गौरव याच्या रूपात पहिला फलंदाज बाद होतोय. गोल्डन डक इथं झालेलं आहे गौरंग यांचं आणि 0वर इथं गोल्डन डक असं दोन्ही म्हणजे संघाने देखील खातं उघडलेलं नाही आणि
पहिल्या चेंडूवर गौरांग बाद झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर जो मॅक्सवेल आहे, मॅक्सवेल दालमेत जो संघाचा कर्णधार आहे, कॅप्टन आहे, आयकॉन देखील आहे, त्याने पहिल्याच चौकार खेळून 60 धावा वसूल केलेल्या आपल्या संघासाठी. आणि अशीच फलंदाजी करायची आहे, कारण आपल्याला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे की 70 धावा काढायच्या आहेत आणि प्रत्येक शतकामध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला 14 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. आता या फलंदाजाला आव्हान आलं होतं, त्याच्या अगोदरच तो फलंदाज इथं बाद झालेला आहे. त्याला लॉरेन्स नूनीस आहेत त्यांच्याकडून ऍक्च्युली आव्हान आलं होतं, 3 षटकार मारले असं तर 500 रुपयाचं बक्षीस होतं. मात्र त्याच्याच अगोदरच सांगण्या अगोदरच तो फलंदाज ग्लेन आपला मॅक्स धन्यवाद. ठीक आहे, पुन्हा या सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या मध्ये बघायला गेलं तर 2 फलंदाज बाजल फक्त 4 धावा झाल्या. त्याचा अर्थ की गोलंदाज इथं असं म्हणा की अंडर प्रेशर खाली फलंदाजाला आणले त्या गोलंदाज अक्षय सोनियानं, कारण त्याची जर उंची बघायला गेली जबरदस्त उंची आहे गोलंदाजी जशी. आता नवीन फलंदाज जेसन नुनीस येतोय, तो देखील डोंगरी परिसरामधील खेळाडू आहे. तारोडी मॅन फ्रॉम तारोडी असं आहे. खेळण्यासाठी सज्ज होतोय. अक्षय यांचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. ऑनच्या दिशेने खेळून काढला चेंडू मिड विकेट कडे जातो. फाईन लेगच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली जाते. आकाश बंगा यांच्याकडून शतरक्षण झालेलं थ्रो दिला जाते. कॅशिमिरो यांना तो आपल्या सहकार्या सोबत चेंडू पुन्हा गोलंदाजाला देणार आहे. या 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 5 या धावसंख्येवर. बघा 70 धावेचं टार्गेट आहे आणि पहिलं शतक पॉवर प्लेचं आहे, त्याच्यामध्ये फक्त 5 धावा आलेल्या आहेत. याचा अर्थ गोलंदाज संपूर्ण भारी पडलेला आहे समोरचा जो संघ आहे त्याच्या संघावर. पुन्हा एकदा मॅक्सन यांनी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला. बघू एक क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय आणि सर्कलच्या थोडा पुढे जाऊन मॅक्सन देखील इथं बाद झालेला आहे. 0 गोल्डन डक त्याचं देखील आहे. सुपर किंग हा संघ बॅटिंग करतोय. एव्हरेस्ट आलेला आहे. एव्हरेस्ट देखील एक जबरदस्त फलंदाज ऑन फायनलच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू, पण आकाश बंगा यांना जखून जातोय. एक टप्पा पडल्यानंतर 4 या धावसंख्येसाठी पूर्ण झाले शतक. पहिलं धावसंख्या झाली ती 9, 3 बाद 9 धावा. आणि थोडी संधी आता डीजेवाले तर गेलेत बघा. ऑपरेट करण्यासाठी एक मुलगा बसवलाय, त्यांनी प्लीज आमच्यावर लक्ष द्यायचं आहे. आम्ही म्हटल्यानंतर डीजे वाजवायचा, तो वाजवायचा आहे. तुला वेळ भेटलेला आहे, वाजून दाखव डीजे. गोलंदाज बघूया दुसऱ्या शतकाला उंच पुरा गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. अलिस्टर येतोय. हा देखील गोलंदाज मला वाटतं किंगस्टार आहे. पण आज बघा फ्रँचायझी आहे, त्यांच्या मालकांनी त्यांना म्हणजे असं विकत तर नाही खेळण्यासाठी बोलवलेलं आहे. म्हणजे लिलाव तर झालेलाच आहे. 10,000 रुपयाचे डॉलर्स आहेत, 1 लाखाचा ज्याला आपण नाही बनतो त्या याच्याने त्या परीनं. तसे प्रत्येक खेळाडूला इथं प्रत्येक
स्थान म्हणजे 1 असं काही ABCD असं काही असे त्यांना रेट दिलेले आहेत. अलिस्टर यांचा पहिला चेंडू टाकला जातोय. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. फलंदाज थोडा पंचाकडे बघतोय. पंच देखील तिथं उभे आहेत मॉन्टी सर. ते सांगतात की नाही चेंडू बरोबर आहे, चेंडूमध्ये काहीही गलत नाहीये, गलती नाहीये. त्याच्यामुळे फक्त फलंदाजाला बघण्याचं काम करतोय फलंदाज. मात्र पुन्हा गोलंदाजीसाठी अलिस्टर आपल्या मार्क्सवर येतोय. अलिस्टर यांचा पुढचा चेंडू राईट आर्मवर विकेट मारा. आता मात्र पुन्हा मारण्याचा प्रयत्न, पण टॅप असं म्हणा की अंडरआर्मला जे फटके बघायला मिळतात तसा फटका मारला जातोय. पण एक या धावसंख्येसाठी येतोय. या एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचली, ती दुहेरी अंकामध्ये पोहोचली. म्हणजे 10 या धावसंख्येवर 10 धावा. फलंदाज 3 बाद झालेले आहेत. 2 जे फलंदाज खेळतायत ते त्याच्यामध्ये एव्हरेस्ट आहे आणि दुसरा आहे तुम्हाला वाटतं जेसन नुनिस. 2 फलंदाजावर आता मला वाटतं अवलंबून आहे. जे काही करायचं आहे 2 फलंदाजांना करायचं, कारण 70 धावेचं मोठं टार्गेट आहे. अलिस्टर गोलंदाजीसाठी सज्ज आहे. समोर फलंदाज जेसन नुनिस, सॉरी एव्हरेस्ट आहे. हो, चांगला फटका आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातो. 1 या धावसंख्येसाठी शतरक्षण झालेलं आहे. 1 या धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 11 या धावसंख्येवर. बघा ते आपण बघितलं तर संदीप गावडे सरांनी सांगितलं की उदाहरण आहे तिथं चिमाजी आप्पांचा एक स्टॅच्यू आहे घोड्यावर बसून. तिथं कोणी आज 31st हे करणार, पोलीस अधिकारी तिथे येऊन गेलेले आहेत. काही त्यांची माणसं तिथं बसवलेले आहेत. अधिकाऱ्यांची माणसं म्हणजे पोलीस काही बसवलेले आहेत. तर प्लीज ते तिथं काही करू नका असं काही आम्हाला सूचना आलेल्या आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर आहे. भरपूर असं म्हणा की त्या आता मॉन्टी सर बघतायत, लक्ष देत आहेत. नो बॉलचा इशारा येतोय. एक धाव मिळते आणि एक बॉल देखील मिळणार आहे आणि फ्री हिट देखील आहे. म्हणजे ट्रिपल धमाका आहे. मग स्ट्राईकवर आता जेसन आहे. जेसन यांना या फ्री हिटचा किती फायदा होतोय ते बघायचं आहे. कारण फ्री हिट म्हटल्यानंतर मग डबल धमाका असं म्हटलं जातं. कारण आपण बघितलं की आकाश बंगा यांना फ्री हिटचा संधी आली होती, मात्र त्यांच्या बॅटला बॅट साठून एसटी रक्षकाकडे चेंडू गेला होता. त्या फ्री हिटवर काहीही झालं नव्हतं. बघूया जेसन याला मला वाटतं संधी होती, पण जेसन यांचं लक्ष मला वाटतं नव्हतं, कारण फ्री हिट आहे. अगोदर मी पंचांनी देखील घोषित केलेलं, मी देखील इथं बोललो होतो. एकच धाव मिळतं. या एक धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती गॉटवे 13 या धावसंख्येवर. म्हणजे अजून भरपूर धावा काढायच्या आहेत. काढायच्या तर नाही म्हटलं तर बरोबर होणार नाही, कुटायचे आहेत असं म्हणावं लागेल. हा, खरोखर हिट करायचे. अलिस्टर यांचा पुढचा चेंडू तर मात्र चांगला चेंडू आहे. बघूया किती धावसंख्येसाठी चेंडू जाणार आहे. 2 या धावसंख्येचा तिथं प्रेक्षक बसले, ते सांगतात की 2 धावांचा इशारा येणार आहे. या 2 धावीच्या साह्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवर. दुसरं शतक मैदानावर चालू आहे. 70 धावेचं आव्हान आहे, टार्गेट आहे. 2 बॅटर आपल्या समोर आहेत. एक एव्हरेस्ट आहे, दुसरा गिब्सन आहे, सॉरी जेसन. पुन्हा एकदा अलिस्टर. पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये जातोय. आकाश भंगा जोपर्यंत क्षेत्ररक्षण करण्यात तोपर्यंत दोन्ही फलंदाज 1 धावेसाठी समाधान झालेले आहेत. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवर. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या झाली ती 16. आणि या 3 षटकाचं समालोचन देण्यासाठी मी 1 षटकाचं मी करणार आहे. त्याच्यानंतर गावण साहेब येणार आहेत. चला, जास्त वेळ वाया घालू नका. आपल्याजवळ वेळ खूप कमी आहे. बघा 4 बॅट्स घेऊन चाललेले आहेत. जेसन यांच्यासाठी 4 बॅट्सची मला वाटतं उपलब्ध केले गेले. त्यांच्यासाठी बघा कोणता आवडता बॅट घेतोय. आणि खरोखरच महेंद्रसिंग धोनी आधी वजन बॅट, नंतर मग लाईट्स बॅट्स वापरला जातो. संदीप सर, आपण बघितलं तर अगोदर 1 बॅटने मला वाटतं 11 खेळाडू खेळायचे किंवा 2 बॅटने 11 खेळाडू खेळायचे. पण आता प्रत्येक खेळाडू जवळ कमसे कम 7-8 बॅट असतात. म्हणजे किड्स, त्या किड्स मध्ये बघितलं तर 7 किंवा 5 तर 5च्या वरच असतात.
गोलंदाजीसाठी गोलंदाजी मला वाटतं अमित आहे, ज्याचं वय मला वाटतं अमीन आहे, त्याचं वय जर बघायला तर थोडं कमी आहे. बघूया. कीर्ती मूर्ती लहान आहे. कीर्ती जबरदस्त चेंडू टाकला जातोय, लेग ब्रेकचा मार आहे. कारण ह्या गोलंदाजाकडे क्षमता असेल त्याच्यामुळेच तर त्या गोलंदाजाला इथं वापरलं गेलं. तिसऱ्या शतकाला अजूनपर्यंत बॅटिंग पॉवर प्ले आलेला नाही, याचा अर्थ की अजून बॅटिंग पॉवर प्लेचं एक शतक बाकी आहे. त्याच्यानंतर मला वाटतं चौथं शतक जे होणार आहे त्याच्यामध्ये ते बॅटिंग पॉवर प्ले येईल, याच्यात काही शंका नाही. तिसरं शतक चालू आहे. अमीन गोलंदाजीसाठी सज्ज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला एक मोठा फटका येते. बघूया. शतरक्षक आहे आणि तिथं झेल पकडला गेलेला आहे. फलंदाज बाद झालेला आहे. एव्हरेस्ट हा बाद झालेला आहे. चला, याच्यानंतरचे सर्व सामने आमचे संदीप सर तुम्हाला सांगतीलच. म्हणजे या शतक संपल्यानंतर तुम्हाला याच्यानंतर किती शतकाचे सामने होणार आहेत ते आपल्याला कळेलच. आयोजकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. मात्र अमीन यांचा पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. यष्टीरक्षक पकडतो चेंडू. पंच देखील स्थिर उभे आहेत. फलंदाज थोडा आगीव करतोय पंचांबरोबर. पंच आपल्या व्हॅन्डम आहे, तो आपल्या जो पंच आहेत त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. पंच देखील स्थिर उभे आहेत. ते काही सांगतात की नाही बरोबर बॉल आहे. पुन्हा एकदा अमीन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मार. आमच्या एनकडनं धावायला सुरुवात केली चेंडू टाकण्यासाठी. फुलटॉस चेंडू. मात्र चेंडू एवढा लो राहतोय. फुलटॉस आहे, लो फुलटॉस आहे. फाईल लेगच्या दिशेने जातोय. शतरक्षण केल्या मला वाटतं काश्मीर होती इथं उभे. त्यांनी शतरक्षण करीपर्यंत फक्त एक धाव दोन्ही फलंदाजांनी कनेक्ट केलेली आहे. या एक धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 17 या धावसंख्येवर. बघ अजूनपर्यंत 57 धावांची गरज आहे. चेंडू बघायला गेलं तर शतकातील येणारे 2 चेंडू आणि येणारी 2 शतकं म्हणजे टोटल 14 चेंडूमध्ये 57 धावांची गरज. मात्र पुन्हा एकदा एक फटका जातोय. सिलिमिडॉनच्या दिशेने स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज जातोय. चेंडू पकडेपर्यंत दोन्ही फलंदाज एक धावेसाठी समाधान झालेले आहेत. एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 18 या धावसंख्येवर. अमीन जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत. अमीन या गोलंदाजाने जर बघितलं तर फक्त 2 धावा दिलेल्या आहेत आणि एक फलंदाजाला देखील बाद केलेलं आहे. म्हणजे आता अर्थ की आपण 5वं जे शतक बघणार होते अमीन याच्याकडूनच टाकलं जाणार असेल शतक असं मला वाटते. कारण 3रं शतक त्याच्याकडून टाकलं जाते. पुन्हा एकदा चांगला चेंडू हवेमध्ये स्विंग होतोय. असं म्हणा की हवेमध्ये टर्न झालेला आहे चेंडू. त्याच्यामुळे पंच देखील आपले उभे आहेत. ते सांगतात की नाही चांगला आहे चेंडू. चेंडूमध्ये काही गलती नाहीये. 3रं शतक पूर्ण झाले. धावसंख्या झाली ती 18. आणि याच्या पुढचा आवाज महाराष्ट्राचे प्रसिद्ध असे कॉमेंट्रेटर संदीप सर यांच्याकडून ऐकाल. धन्यवाद मनोज चौरे सर. अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या मुखातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. सुरू असलेल्या मॅच मध्ये सुपर किंग्स संघ सध्या कमी पडतोय. 3 षटकांमध्ये त्यांची धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आमच्या लक्षात आहे. धन्यवाद. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये फार मोठा पल्ला गाठायचा आहे. 12 बॉलचा जर आपण विचार केला तर अजूनही 52 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 52 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संधी देऊया आमच्या डीजे मास्टरला. कमॉन डीजे वाजवा की. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 52 रनची आवश्यकता. हा पती पत्नीचं जसं नातं आहे ना तसं चेंडू आणि बॅटचं हे सुद्धा नातं आहे. कारण चेंडूला किती तुडवलं तरी तो चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या सामोरे येतोय. तसंच पती पत्नीचं नातं आहे. आणि चेंडू ज्या ठिकाणी जातो जी सीमारेषा आहे ना ती सीमारेषा म्हणजेच तिचं माहेरून वरून पुन्हा एकदा ते सासरेला येते.
तसेच चेंडूचा आहे मित्रांनो. वेळेला जास्त महत्व द्या. टाइम इज मनी. 12 बॉल 52 धावांची आवश्यकता आणि बॅटर मोठा फटका खेळला होता. व्हॉट अ कॅच. एका पायावर जास्त प्रेशर देऊन एक चांगला झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने. विकेटचं झालंय पतन. हा लागला बॅटिंग करणाऱ्या संघाला 5वा धक्का. गॉन. अलिस्टर गोलंदाजी मार्गावर आहे. आजच्या या शेवटच्या दिवसातील हा दुसरा मॅच तुम्ही बघतायत. सुपर किंग्स विरुद्ध टीएस हिटर्स. या दोन संघादरम्यान टीएस हिटर संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकांमध्ये 69 धावा जमा केल्या होत्या आणि 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्या 5 गडी बाद झालेत सुपर किंग्स या संघाचे. आयकॉन खेळाडू फ्लॉप ठरलेत. गौरांग कदम फ्लॉप ठरला. त्याच्यानंतर मॅक्सवेल दालमेत हा सुद्धा फ्लॉप ठरलाय. आता जबाबदारी मधल्या फळीतील फलंदाजावर डेरिक नावाचा खेळाडू मैदानाच्या आत सज्ज आहे. शॉर्ट बॉल शॉटम फुल केलंय. धाव बाद होण्याची दाट शक्यता. नॉन स्ट्राईक इन कडून सुसाट वेगाने गाडी सुटली होती. ब्रेक लावता आले नाहीत. विकेटचं झालंय पतन. 6वा धक्का लागलाय. बाद झालाय वेंडम नावाचा खेळाडू. धावसंख्या धावपळकावर आहे ती 18 धावा. गॉन. थँक्यू डीजे. योयो स्पोर्ट्सचे शॉन पुरकर मैदानाच्या आत गेलेत खेळण्याकरता. ओनर आहेत, संघ मालक आहेत. पुढचा बॉल इम्पॅक्ट बघितला आपण. थोडासा वळतोय, बाजूला वळतोय. डाव्या इष्टीच्या सोडून जाणारा चेंडू आहे. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने भर पडली. धावसंख्या 19. अजून 51 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 16 बॉलमध्ये. 16 चेंडू उर्वरित जर आपण बघितली तर 10 बॉलमध्येही 51 धावांची आवश्यकता. शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळून काढला. एका दुक्क्या धावसंख्येने काही फरक पडणार नाही फिल्डिंग करणाऱ्या संघाला. आता गरज आहे हवाई सफर करण्याची. मोठे फटके तुम्हाला खेळावेच लागतील. कारण जर आता बघितलं तर आकाशामध्ये जे घारे आहेत ना, त्यांचं लक्ष असतं ते म्हणजेच त्यांचं खाद्य कुठे आहे, त्यांची शिकार कुठे आहे, त्यांच्यावर त्यांचं लक्ष असतं. तसंच आता तुम्हाला मैदानाच्या आतून तुमच्या धावसंख्येवर लक्ष ठेवायचं आहे. मोठे फटके हवाई सफर करून खेळावे लागतील. आणि आता हवाई सफर केलंय सफल. चेंडू जातोय फॉरवर्ड स्कोर लेग पट्ट्याबाहेर. सीमारेषे पार. आर पार. दमदार, शानदार, बहरदार, डोलदार हा गोन्साल्विस हे पारितोषिक लावतायत. 3 षटकार सर मारलेत शॉन या बॅटरने, शॉन पुरकर याने. तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल या खेळाडूला. गोलंदाज तयार. सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. ऑन दी अप. षटकार. धावा 32. आणखीन एक षटकार जर मारला शॉन पुरकर या बॅटरने तर रेनॉल्ड गोन्साल्विस यांच्याकडून 500 रुपयाचा मानकरी, 500 रुपयाचा धनी होऊ शकतो हा खेळाडू. लगातार 2 षटकार तर त्याने ठोकलेत. बघूया आता काय पावित्र्य घेतो हा खेळाडू. अ शॉट ऑफ लेंथ. चेंडूला ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या दिशेने वळवलाय. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषे पार. हा येतोय UCPL.
सुडीचे 36 धावा झालेत धावफलकावर आणि अजूनही आता 6 बॉलमध्ये 34 रनची आवश्यकता. 6 बॉल रिमेनिंग 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. फलंदाज शॉन पुरकर नावाचा खेळाडू आहे, एक योयो स्पोर्टचे मालक सुद्धा आहेत आणि त्यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता एक बॅट सुद्धा उपलब्ध केलेली आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये 34 रनची आवश्यकता होऊ शकतात. मी टेनिस क्रिकेटमध्ये 43 धावा माझ्या डोळ्यासमोर होताना बघितल्यात आणि टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे विक्रम झालेले आहेत. 6 बॉलमध्ये 6 सिक्स लागलेत. 6 बॉलमध्ये 33 रन चेस झालेत. 6 बॉलमध्ये 37 रन सुद्धा चेस झालेत. अल्फ्रेड नाव जर आपण बघितलं आपण 40+ खेळाडू आहे. अल्फ्रेड नोबेल या स्वीडिश शास्त्रज्ञाची मला आठवण झाली, ज्यांच्या नोबेल फाउंडेशन अंतर्गत पारितोषिके दिली जात आहेत, नोबेल पुरस्कार दिला जातोय. हा चेंडू डावेष्ट सोडून जातोय. पंचाने वाईड दर्शवलाय. अतिरिक्त धावेची धावसंख्येत बदल झालाय. धावफलकावर धाबा लागल्या जातात ते 37 धाबा. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता. अल्फ्रेड नोबेल स्वीडिश शास्त्रज्ञ ज्यांच्या नोबेल फाउंडेशन अंतर्गत सामाजिक, साहित्यिक, विज्ञान याच्यामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या एखाद्या महान व्यक्तीला पुरस्कार दिला जातोय. आता हा ऑन दी एफचा फटका आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तैनात होता, कोणतीच चूक करत नाही. विकेटचं झाले पतन. बॅटिंग करणाऱ्या संघाला लागलाय सध्या हा 7वा धक्का. 7 गडी बाद. धावफलकावर धावा आहेत त्या 37 धावा. अजून 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये जिंकण्याकरता पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला सांगू इच्छितोय, ज्या प्रेक्षक उशिराने या मैदानावर पोहोचत आहेत, युट्यूबला जोडलेले प्रेक्षकांकरता UCPLचं हे दुसरं पर्व सुरू आहे. गोलंदाज तयार. 5 बॉल 33 रनची आवश्यकता. नो बॉलचा इशारा. या धावा रोखणं सुद्धा फार महत्वाचं आहे. विकेट्स मिळेल काय बघूया. विकेट्स मिळते धावबाच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का. हा 8वा गडी बाद झालाय बॅटिंग करणाऱ्या संघाचा. सुपर किंग संघाला 8वा धक्का. 8 गडी बाद. धावफलकावर धावा आहेत त्या 38 धावा. आता 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये 32 रनची आवश्यकता. नो बॉलचा इशारा आहे. फ्री हिट सुद्धा आहे. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या संघाला प्रेक्षकांना मी निश्चितच माहिती पोहोचवतोय. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या सुपर किंग संघाच्या. 38 धावा. सुपर किंग्स विरुद्ध TS हिटर्स. हे UCPL मध्ये 2 संघ आहेत. पॅकर्स सुद्धा त्यांच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. 5 बॉल मध्ये हवे आहेत आता 32 धावा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडीशी शांतता ठेवा प्लीज. हा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने आणि फ्री हिटचा फायदा उचलला जाईल काय. 1 धाव तर मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. एका धावेची धावसंख्या वाढली. धावफलकावर धावा लागल्या जातात ते 39 धावा. बॉथम पाटील नवीन बॅटर मैदानाच्या उतरलेत. बॉथम पाटील स्पोर्ट्सचे मालक आहेत आणि त्यांचं सुद्धा सहकार्य या स्पर्धेकरता लाभलंय. यंगस्टर चौक बॉईजचे सदस्य सुद्धा ते आहेत. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉलमध्ये 31 रनची आवश्यकता. बॉथम यांनी या चेंडूला उडवलंय. चेंडू हवेत आहे. ऑन दी एफ. मला वाटते की हा सराव जेल प्रॅक्टिस केली जाते की काय. विकेटचं पतन. 9 गडी बाद. प्रत्युत्तरादाखल सुपर किंग संघाची धावसंख्या आहे ती 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39. आता चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 31 रनची आवश्यकता. टेलेंडर शेवट. रॉल्विन फायटर संघाचा संघनायक टॉस साठी या. सुरुवातीला आपण विनर संघाने घेणार आहोत. टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये तयार राहा.
रॉल्विन फायटर्स संघाचा संघनायक रोडनी सरांचं ही टीम आहे. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता. ऑल आउट, ऑल आउट. सर्व गडी बाद. धावफलकावर धावा 39 आणि जवळजवळ 30 धावांशी पराभवाच्या छायेमध्ये सुपर किंग्स या संघाला जावं लागतंय. काहीतरी बदलाव या सुपर किंग्स संघाला करावा लागेल. एकतर अतिरिक्त खेळाडू जे सध्या होते त्या खेळाडूला इन करावा लागेल किंवा चुका दुरुस्ती करण्याकरता मीटिंग सुद्धा घेतली जाईल. पंचांसोबत तुम्ही कुठल्याही प्रकारचा वादविवाद करू नका. डिसिप्लिन दाखवा. टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर. जो खेळाडू आजच्या दिवसामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्या चांगल्या प्रदर्शन करून चांगल्या बॅटिंगने ज्या खेळाडूने माजवला दंगा तो खेळाडू आहे मिस्टर बंगा. इज द मॅन ऑफ द मॅच. डिसिप्लिन दाखवा. लाईनअप मध्ये सुरुवातीला आपण जा. पराभूत झालेला सुपर किंग संघाला विनंती करतोय हँडशेक करा. सुपर किंग टीम कॅप्टन प्लीज गो अहेड. सुपर किंग्स हँडशेक करण्याकरता पुढे जा. मॅक्सवेल मॅक्सवेल करा पहिला. लाईनअप मध्ये पुढेचा. हार जीत तर होतच असते.